नमस्कार मित्रांनो. तर सध्या कंबाईन ग्रुप सी च्या जाहिरातीबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा चालू आहेत. म्हणजे परीक्षा पद्धती, तर परीक्षा कशी होणार, पूर्व मुख्य अशा 2 परीक्षा होणार का, सिलेबस काय असणार आणि जाहिरात कधी येणार. तर या सर्वांबाबत संदर्भात आयोगानेच एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रसिद्धीपत्रक असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यास संदर्भात आणि समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांबद्दल. तर आयोगाने सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजित विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्र या संस्थेकडून तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. म्हणजेच जो का आपला अभ्यासक्रम आहे तो जो काही चेंज असेल ते काही करण्यासाठी त्यांनी मित्र ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवरून म्हणजे सोशल मीडियावर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन या नवीन अभ्यासक्रमानुसारच सन 2026 ची पूर्व परीक्षा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. आपण बघितलेलंच आहे की सोशल मीडियावर सांगितलं जात आहे की एकच परीक्षा होणार वगैरे वगैरे अशा काही अफवा इथं पसरवल्या जात आहेत. तर याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते. म्हणजे जी समिती गठीत केल्या मित्र नावाची त्याने अहवाल काढल्यानंतर तो अहवाल आयोगानं एक्सेप्ट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येतो. म्हणजे जर सिलेबस वगैरे बदलला तसं काही झालं तर तुम्हाला पुरेसा त्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी वेळ सुद्धा दिला जातो. सद्यस्थितीत सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. तर जो काय आपली पूर्वीचा पॅटर्न होता पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि जो काय आपला त्यासाठी सिलेबस आहे तो ऍज इट इज राहणार आहे. तर सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध सुद्धा करण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तर यावेळची परीक्षा ही नेहमीप्रमाणेच होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर हेच त्यांना यातून सांगायचं होतं. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.